नमस्कार, लेट्स कुक विथ जेडी मध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. तर आज आपण बघणार आहोत हॉटेलसारखी चमचमीत अशी व्हेज मिक्स भाजी घरच्या घरी कशी बनवायची. तर ही भाजी तुम्ही भातासोबत, चपातीसोबत किंवा नानसोबत खाऊ शकता. अतिशय चांगली लागते आणि बनवायला तर अगदी सोपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी मी इथे काही भाज्या घेतलेल्या आहेत. त्यामध्ये मी फ्लावर, बटाटा, गाजर, एक शिमला मिरची, अर्धा वाटी मटर घेतलेले आहेत आणि पेस्ट करण्यासाठी मी इथे कांदा आणि टोमॅटो पातळ चिरून घेतलेत. तर मी इथे गॅसवरती कढई ठेवली आहे. त्यामध्ये 1 चम्मच तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये मी हा फ्लावर फ्राय करून घेणार आहे. 2 ते 3 मिनटं आपल्याला फ्लावर छान असा मीडियम गॅसवरती फ्राय करून घ्यायचा आहे. तर अशा फ्राय करून भाज्या जेव्हा आपण घेतो तेव्हा त्या भाजीची चव अतिशय चांगली लागते. तर तुम्ही नक्कीच अशाप्रमाणे बनवून बघा. तर 2 ते 3 मिनटं आपल्याला छान असा फ्लावरचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत असा फ्राय करून घ्यायचा आहे. अतिशय स्वादिष्ट अशी भाजी बनून तयार होते. तर बघू शकता इथे फ्लावर आपला झालेला आहे. आता मी एका ताटामध्ये काढून घेते. तर उरलेल्या त्याच तेलामध्ये मी आता बटाटा टाकून घेणार आहे. बटाटा पण आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. एखादा मिनिट आपल्याला छान असा फ्राय केल्यानंतर त्यामध्ये मी शिमला मिरची टाकून घेणार आहे. त्यानंतर गाजर आणि हे पण आपल्याला छान 2 ते 3 मिनटं फ्राय करून घ्यायचे आहेत. बघू शकता बटाटा छान फ्राय झालेला आहे. त्यासोबतच शिमला मिरची आणि गाजर पण असे 2-3 मिनटं फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला मीडियम गॅसवरती. आता हे पण मी ताटामध्ये काढून घेतलेले आहेत. त्यानंतर आता मी कढईमध्ये उभा पातळ चिरलेला मोठ्या आकाराचा एक कांदा टाकलेला आहे. त्यावरती 1 चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे आणि ते आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनटं झाल्यानंतर मी इथे 1 टोमॅटो टाकून घेत आहे. तो पण आपल्याला छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर याची आपण पेस्ट बनवून घेणार आहोत. त्यासाठी छान असं परतून घ्यायचं आहे. तर बघू शकता आता आपलं झालेलं आहे. आता आपण फोडणीसाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये मी 2 ते 3 चम्मच तेल टाकलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये 1 चम्मच जिरा, 1 तेजपत्ता, दालचिनी टाकून घेतलेली आहे. आता मी त्यामध्ये आपण जे कांदा आणि टोमॅटोची प्युरी केली होती ती टाकून घेत आहे. आणि यामध्येच मी आलं आणि लसूण पण टाकून घेतलं होतं. तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला. तर आता ही पेस्ट जी आहे आपल्याला ती छान तेलामध्ये अशी परतून घ्यायची आहे. मीडियम गॅसवरतीच आपल्याला छान परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. तर बघू शकता किती छान परतल्या गेलेली आहे. आता तेल सुटत आहे कडेने. आता मी यामध्ये कोरडे मसाले टाकून घेणार आहे. इथे अर्धा छोटा चम्मच हळद, 1.5 चम्मच मी इथे लाल मिरची पावडर टाकत आहे. त्यानंतर 1 चम्मच धने पावडर आणि 1 चम्मच मी इथे किचन किंग मसाला टाकलेला आहे. यामुळे ना या भाजीला खूप चांगली चव येते. तुम्ही नक्कीच टाकून बघा. आणि हे पण मसाले आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत तेलासोबत. यानंतर मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी पेस्ट उरलेली होती त्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि परत आपल्याला छान तेल सुटेपर्यंत मिक्स करत राहायचे.
बघू शकता आता कडेनं छान तेल सुटायला लागलेलं आहे. आता मी यामध्ये आपण फ्राय करून घेतलेल्या ज्या भाज्या आहेत त्या टाकून घेत आहे आणि परत आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे. आणि इथे मी मटरसुद्धा टाकून घेतलेले आहेत. तर बघू शकता भाज्यांचा कलर किती छान दिसतोय. आता यामध्ये आपल्याला गरजेनुसार गरम पाणीच टाकून घ्यायचं आहे. तर आपण इथे गरजेनुसार पाणी टाकून घेणार आहोत. तर बघू शकता मी इथे पाणी टाकलेलं आहे आणि परत छान मिक्स करून यामध्ये आता चवीपुरतं मीठ टाकायचे. तर भाजीला छान उकळी आलेली आहे. तर मीडियम गॅसवरती आपल्याला भाजी छान शिजवून घ्यायची आहे. भाजी शिजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही आहे, कारण आपण भाज्या अगोदर फ्राय करून घेतलेल्या आहेत. त्यामुळे झटपट आपली भाजी बनवून तयार होते. तर मी इथे आता झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं शिजवून घेणार आहे. 2 ते 3 मिनिटांनी परत एकदा चेक करायचे आणि परत फिरून छान फिरून घ्यायचे आपल्याला. बघू शकता किती छान आपली भाजी शिजत आहे. तर अजून थोडा वेळ मी इथे शिजवून घेणार आहे. बघू शकता आता आपण बटाटा शिजलाय का ते चेक करूयात. तर इथे आपला बटाटा झालेला आहे. त्याचबरोबर मी फ्लावर पण बघते. तर फ्लावरसुद्धा सहज तुटतोय. तर भाजी आपली शिजलेली आहे. तर यावर आता मी थोडीशी कसुरी मेथी टाकत आहे. कसुरी मेथीमुळे खूप छान चव येते. आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर. तर बघू शकता आता रेडी आहे आपली भाजी. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघू शकता किती परफेक्ट अशी ग्रेव्ही आपल्या भाजीची झालेली आहे आणि दिसायलाही किती छान दिसते. तुम्ही नक्कीच घरी ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.